हॅलो फ्रेंड्स, जसं मी मागच्यांना म्हटलं होतं की आज आपण MPSCच्या अराजपत्रित सेवेच्या ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या 2021 मधले आपण ॲप्टिट्यूड आणि मॅथ्सचे प्रॉब्लेम करणार आहे. बघा, या पेपरमध्ये काय असते, 60 मिनिटं असतात आणि 1 तास असते. त्याच्यामुळे हे जे हे आहे ना, म्हणजे आपले प्रॉब्लेम्स आहेत, मॅथ्सचे प्रॉब्लेम किंवा ॲप्टिट्यूड प्रॉब्लेम, त्यांना पूर्ण सॉल्व करायला पण वेळ नाही राहत. त्यामुळे खूप मिस्टेक्स होतात आणि मार्क्सही जाते आणि गुण पण भेटत नाही, म्हणजे टाइम पण जाते आणि मार्क्स पण भेटत नाही. त्याच्यामुळे आपण आपल्या छोट्या छोट्या ट्रिक्सनी आपण ॲटलिस्ट 50% पर्यंत येऊ किंवा आपला आन्सरच येऊन जाईल, म्हणजे जेणेकरून आपले मार्क्स वाढवता येईल कमीत कमी वेळामध्ये, असं बघूया. किंवा आन्सरच्या जवळपास तरी येता येईल, जेणेकरून एखादा आपण रिस्क घेऊन आपलं म्हणजे रिस्क घेऊन काहीतरी निगेटिव्ह मार्किंगला इलिमिनेट करून म्हणजे उत्तराच्या जवळपास येऊन जाऊ, जेणेकरून काही ना काही आपले मार्क्स वाढतील. आपला एकच मोठा आहे की मार्क्स वाढले पाहिजे. तुम्हाला माहिती आहे किती कॉम्पिटिशन आहे, मला सांगायची गरज नाही आहे. 0.005 वाला कार्यक्रम चालू आहे, माझेच किती तर 0.25 केले. त्याच्यामुळे मार्क्स वाढणे इज व्हेरी एसेन्शियल. आपण आता सुरुवात करूया. 1271 नंबरचा क्वेश्चन आहे. एक भक्त मंदिरात दर्शनासाठी गेला असता त्याने प्रत्येक पायरीवर त्याच्या क्रमा एवढी फुलं ठेवली. देवाला 9 फुलं वाहिली, 17 फुलं शिल्लक ठेवली, 24 पायऱ्या असतील. आता याचं मी एक्सप्लेन करत झाली ना तर तुम्हाला सापडेल युट्यूबवर किंवा कुठे एखाद्या ॲप्टिट्यूडच्या पुस्तकामध्ये पण तुम्हाला याचे आन्सर सापडून जातील. पण त्यांनी असे रीतसर आन्सर काढले आहे, तेवढा आपल्याजवळ वेळ नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला ट्रिक्स अँड टिप्सनी बघावं लागणार आहे की पटकन कोणता आन्सर येईल. आता तुम्ही जर याला ऑब्झर्व केलं, आपल्या ऑप्शन्सला ऑब्झर्व केलं तर 362 आणि 326 हे ऑप्शन बा जवळ दिसतात. इथे 62 आहे, इथे 62 ला फिरवून 26 केला आहे, म्हणजे आपलं ऑप्शन 2 आणि 4 मधलंच काहीतरी आहे. आपण पहा ऑप्शनच्या एकदम जवळ आलो, म्हणजे 4 ऑप्शन मधनं आपण 2च ऑप्शन मध्ये आलो. समजलं? तर त्यातलं ऑप्शन नंबर 4 आन्सर आहे, पण आपण आता 2 ऑप्शन पर्यंत येऊनच ठेपलो आहे. तर आपण थोडंसं जरी कॅल्क्युलेशन केलं तरी आपला आन्सर येऊन जाते. म्हणजे मी तुम्हाला ऑप्शनच्या किंवा आन्सरच्या जवळपास नेऊन राहिली. सॉल्व नाही करायचंय, मी सॉल्व करावर यासाठी फोकस नाही करू राहिली, कारण की टाइम नाही आहे सॉल्व करायला. नाही तर सॉल्व काय मी करून देऊ शकतो, पण आपल्याकडे तिथे सॉल्व करायला टाइम नाही आहे. एक तर आपण खूप पॅनिक होऊन जातो, तो सगळा की क्वेश्चन पेपर सॉल्व केलेला असतो आणि तेवढ्या क्षणी राहून जाते. हे बघा, ॲप्टिट्यूड आणि मॅथ्स हे तिथे गेम चेंजर आहे. सगळेच जण हिस्ट्री, पॉलिटी, जिओग्राफी वाचून येतात, पण याच्यामध्ये ज्याला मार्क्स भेटतात जास्तीत जास्त तोच पोस्ट काढून देते. हे डायरेक्शनचे क्वेश्चन ना खूप सोपे असतात, ह्यांना तर केलंच पाहिजे. हे डायरेक्शनचे क्वेश्चन आहे बा, त्याचं उत्तरेकडे तोंड होतं म्हणजे इथे होतं, मग तो उजवीकडे वळला, उत्तरेकडे तोंड होतं तर मग तो उजवीकडे वळला, 30 किलोमीटर गेला, नंतर तो डावीकडे वळला, मग 20 किलोमीटर गेला, मग पुन्हा तो उजवीकडे वळतो, मग 40 किलोमीटर जातो, पुन्हा उजवीकडे वळतो, पुन्हा उजवीकडे वळतो आणि 35 किलोमीटर जातो. तो कोणत्या दिशेने तोंड आहे त्याचं? कोणत्या दिशेने तोंड आहे? दक्षिण दिशेने तोंड आहे. हे डायरेक्शनचे क्वेश्चन एवढे सोपे असतात, त्याच्यामुळे यांना सॉल्व करायचे. हे बघ, कोणते क्वेश्चन सॉल्व करायचे, कोणते क्वेश्चन सोडून द्यायचे, हे पण एक स्किल असते. कारण की काही काही काय करायचे क्वेश्चन फक्त आता वेळ खायसाठी असतात. सिटिंग अरेंजमेंटचे मोठे क्वेश्चन, कधी कधी एक्सप्लेन वाले किंवा कोणत्या पझल्स वाले, हे खूप मोठे मोठे याच्यासाठी दिले असतात, कारण की आपल्याला वाचण्यातच वेळ झाला पाहिजे आणि आपण पॅनिक होऊन जे आहे तेही गेलं पाहिजे. हा क्वेश्चन कॅन्सल आहे. त्याच्यामुळे कोणता क्वेश्चन सॉल्व करायचा आणि कोणता क्वेश्चन सोडायचा हे पण आपल्याला माहिती असलं पाहिजे. वेन डायग्राम वाले क्वेश्चन ना सॉल्व करायचे. 100 विद्यार्थी आहेत तेव्हा 40 विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले व 60 विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले. ठीक आहे. 8 विद्यार्थी दोन्ही याच्यात अनुत्तीर्ण झाले म्हणते. मग किती विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले? आता हे लोक अनुत्तीर्ण झाले तर मग यांना कन्सिडरच कशाला करायचं? आपले 92 लेकर आले, दोन्ही याच्यात अनुत्तीर्ण झाले म्हणते, मग त्यांना कन्सिडर करायचं कामच नाही आहे. आपले 92 झाले, मग हे 2 गोले काढा, झालं. 2 गोले काढले, किती विद्यार्थी दोन्ही याच्यात पास झाले म्हणते. आता तुम्हाला एक फॉर्म्युला माहिती असेल,
ए युनियन बी वाला मी लागन तर तुम्हाला एक्सप्लेन करून सांगाल. ए युनियन बी इज इक्वल्स टू ए प्लस बी ए प्लस बी मायनस ए इंटरसेक्शन बी. हा इथे युनियन आहे. युनियन म्हणजे सगळे दोन्ही मिळून किती आहेत. इथे दोन्ही मिळून 92 आहेत. ए मध्ये 40 आहेत, बी मध्ये 60 आहेत आणि युनियन इंटरसेक्शन मध्ये म्हणजे दोन्ही याच्यात आहेत असे गुण आपल्याला माहिती नाही आहे. मायनस एक्स म्हणजे मी तुम्हाला फक्त सॉल्व्ह करायची ट्रिक सांगत आहे. इथे 60 मधून 92 गेले 100, इथे दोन्ही म्हणून 100 झाले, 100 मधून 92 गेले, किती उरले 8 उरले. मग तेच तर आपलं उत्तर आहे की कोणी दोन्ही याच्यामध्ये फक्त 8च लोक उत्तीर्ण झाले. ऑप्शन नंबर 3. आता ट्रिक्स अँड टिप्सनी गेलो ना, पहा याच्यात काय जे होता कॅच होता, हे जे अनुत्तीर्ण लोक आहेत ते बाहेर काढायचे होते. आता मी जर ट्रिक्स अँड टिप्सने गेली तर तुम्हाला सांगू इच्छिते, इथे 8 आहे आणि इथे 16 आहे, या दोघांची पेअर बनते. म्हणजे करणारा काय करण, ज्यांनी हा 8 काढला नाही ह्या बाजूला तो या 8 ला कन्सिडर करेल आणि 16 उत्तर काढेल. आणि ज्यांनी करेक्ट केलाय त्याचं उत्तर फक्त 8 असेल. म्हणजे ह्या 8च्या रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या ऑप्शन मध्ये असल्या पाहिजे. 8ही उत्तर आणि 16ही उत्तर त्याच्यापैकी, म्हणजे तुम्ही जेव्हा ह्या 50-50% पर्यंत आलेच आहात. या 8 वरच गेम आहे. हा जो 8 आहे ना, हा ज्याने मायनस केला त्याला ह्याचा आन्सर आला आणि ज्यानं त्याच्यात ठेवला त्याचं उत्तर इथे 16. म्हणजे पहा आयोगाने चुकीचं आन्सर दिलं, बरोबरही आन्सर दिलाय. पण इथे 5 आणि 15चा काहीच गेम नाहीये. त्याच्यामुळे आपण यांच्याबद्दल विचारच नाही करायचा. आपलं पहा आपण किती श्रिंक केलं, 2 ऑप्शन पर्यंत चालपायला आलो. त्याच्यामुळे आपल्याला इझिली आन्सर येते. ऑप्शन नंबर 3 त्याचं उत्तर आहे. ठीक आहे, नेक्स्ट. एका प्रतलात 8 बिंदू आहेत. कोणतेही 3 एकरेषीय नाही. 2 बिंदू एकमेकांना जोडणाऱ्या अशा किती रेषा. आता तुम्हाला माहिती आहे की 2 बिंदू मधून एक रेष तर जाते. 3 बिंदू एकरेषीय नाहीत म्हणते. त्याच्यामुळे 8च्या रिलेटेड जे काही गोष्टी आहेत 8 आणि 8च्या मल्टिपल मध्ये त्याच गोष्टी आपलं उत्तर राहणार आहे. आता 8च्या मल्टिपल मध्ये येते 4, 2 पण येते. तर मग अशी एकच संख्या आहे जिथे ते 4 आणि 2 नी भागल्या जाते. 28. तेच आपला आन्सर आहे. कधी कधी आपण खूप कॅल्क्युलेशनच्या मागे लागतो पण त्याच्यात कॅल्क्युलेशन मोठीच नसतातच, उगीच आपण त्या कॅल्क्युलेशनच्या मागे लागतो. थोड्याशा कॉमन सेन्सची गरज असते, आपल्याला आन्सर येते. नीरजचे घड्याळ दिवसाला एवढे मिनिटं पुढे जाते, पियुषचे घड्याळ एवढे हे जाते. आता हा पण क्वेश्चन आहे, हा थोडासा वेळ खाऊया. मी तुम्हाला म्हटलं ना चॉईस ऑफ द क्वेश्चन, की कोणता क्वेश्चन चॉईस करायचा, की तू सॉल्व्ह करायचा की नाही करायचा, याच्यावर आपलं आन्सर डिपेंड असते. याचं उत्तर 13 मिनिटं आहे. याच्यामध्ये 2-2 पेअर बनतात. 13-14ची एक पेअर बनते आणि एक दुसरी पेअर बनते 9-10ची. त्याच्यामुळे ह्या 2 पेअर मधून आपण एक पेअर मानून आपला आन्सरच्या जवळपास आपण येऊ शकतो. ठीक आहे, याचा ऑप्शन नंबर 2 आहे. मी याला सॉल्व्ह करून दाखवत नाही कारण की हे लेंदी प्रॉब्लेम आहे. तुम्ही पण सॉल्व्ह करू नका, फुरसत मध्ये सॉल्व्ह करता. पेपर मध्ये असे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे नाही, त्यांना टाइम जाते. असे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे जे पटकन येतात. आता बघा, लेखक, शिक्षक, विवाहित व्यक्ती हे तिन्ही असं दाखवलंय. आता मला सांग, जो व्यक्ती विवाहित आहे तो लेखकही असू शकतो, तो शिक्षकही असू शकतो. त्याच्यामुळे सगळे ओव्हरलॅपिंग जे आहेत थोडे थोडे कुठे विवाहित इथे विवाहित असतील ओव्हरलॅपिंग मध्ये तर इथे अविवाहित पण असेल. इथे लेखक असेल तर इथे अलेखक पण असेल. इथे शिक्षक असेल तर इथे दुसऱ्या प्रोफेशनचे असतील. त्याच्यामुळे थोडे थोडे पार्ट वालाच ऑप्शन आपला आन्सर आहे. असे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, त्याच्यात उत्तरही लवकर येतात, बरोबरही येतात आणि आपला वेळ पण नाही जात.
आता हा जो क्वेश्चन आहे हाही सोपाच आहे, फक्त याच्यामध्ये काय करावं लागते की थोडासा टाइम वाचून आपला कार्यक्रम करावा लागते, म्हणजे थोडं कॉमन काढून. हे बघा इथे पहा 7 15 7 15 सगळीकडे कॉमन आहे. ठीक आहे, आपण घेऊन घेतलं तो कॉमन. इथे पहा 4 6, मी तुम्हाला दाखवते. 4 6 4 6 4 6 हे इथे कॉमन आहे. ठीक आहे, नंतर पहा आणखी काय 5 8 5 8 5 8 इथे कॉमन आहे, हे सगळं कॉमन आहे. ठीक आहे, आता इथे 8 8 8 इथे कॉमन आहे, 8 इथे कॉमन आहे, 8 इथे कॉमन आहे. तेव्हा सगळ्यात जास्त कॉमन कुठे येऊन राहील 3 आणि 4 ऑप्शन मध्ये. मग आता 1 आणि 2 20 20 याच्यावर आपला आलेला आहे. पहिले दोन ऑप्शन तसे सोडवले आपण. आता बा आपली ग्रुपिंग आली आहे याच्यावर, याच्यापैकी काही होऊ शकते. आता तुम्ही बघाल याच्यापैकी काही होऊ शकते तर ए आणि टी आहे. ए म्हणजे 1 आहे, म्हणजे हा इथे 1 आहे. टी म्हणजे 20 आहे, इथे 20 झाला आपला आन्सर. आता बघ 50-50 पर्यंत पण आणलोच होतो, पण थोडस बघून आपण काढलं. आता हा जो क्वेश्चन आहे ना यालाही सेम मार्क्स आहे जसं अगोदरच्या लेंडी क्वेश्चनला होतं, पण हा क्वेश्चन लवकर सॉल्व्ह होऊन राहिला. त्याच्यामुळे असे सॉल्व्ह पटकन होणारे क्वेश्चन करायचे, ते फुकटचे मार्क्स असतात. हे पण क्वेश्चन करायचे. खालील प्रश्नात 1 आणि 2 गोष्टी दिल्या आहे, दोन्ही गोष्टी काळजीपूर्वक वाचून त्यांच्यातील स्वरूप ठरवा. माहिती सत्य आहे, गृहीत आहे, उत्तरे आहे याची निश्चिती करा. आता काय करायचं आपण, आहे बा ए श्री हरी आगीत मारले गेले, कंपनीमध्ये आग लागली. आता याच्यातलं काय गृहीत आहे काय, ए हा याचा परिणाम आहे, त्याचे प्रमुख कारण आहे, परिणाम आहे. परिणाम काय राहणार आहे की ए हे मारले गेले. आता ए हा परिणाम आहे, मुख्य कारण आहे. आता असं कुठेच म्हटलं नाही आहे ना की ते कंपनीत काम करत होते. आगीत मारले गेले तर दुसरीकडे पण लागू शकते, कंपनी दुसरीकडे पण असू शकते. म्हणजे कंपनी आणि श्री यांचा कुठेही कनेक्शन सांगितलेलं नाहीये, कुठेतरी हवेत कार्यक्रम सांगितलाय. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 4 याचा आन्सर आहे. बरेच लोक पहिल्या ऑप्शन आणि 4 मध्ये कन्फ्युज झाले होते, पण तेच त्याचं स्पष्टीकरण आहे की ह्या दोघांमध्ये काय कनेक्शन आहे हे कुठं स्पष्ट केलं नाहीये. आणि काहीही दिलं नसताना आपल्या मनाने काहीही घ्यायचं नाही. ठीक आहे, आता याच्यामधनं काय म्हटलंय, विसंगत जोडी निवडा म्हणते. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते, याच्यामध्ये विसंगत जोडीमध्ये इथे 4 अंकी संख्या आहे, इथे 5 अंकी संख्या आहे, इथे 2 अंकी संख्या आहे. पण ह्या ज्या दोघी आहेत ना ह्या 3-3 अंकाच्या 2 पेअर आहेत. त्याच्यामुळे आन्सर आपलं याच्यातच आहे, ह्या दोघींमध्ये. त्याच्यामध्ये याच्यातलं त्या दोघींपैकी ह्याच्यात एकच संख्या दिली आहे, ही वाली 324. त्याच्यामुळे हेच 3 आपला आन्सर आहे. हे बघा ह्या दोघी जरी संख्या दिल्या असत्या ना मग आपण 50-50% वर आलो असतो. पण याच्यामध्ये काय झालं, याच्यामध्ये अजून क्वेश्चन सोपा झाला आणि त्यांनी एकच ऑप्शन दिले, त्याच्यामुळे हेच आपला आन्सर आहे. बघा आपण नंबर ऑफ डिजिट वरनं पण ऑड मॅन आउट काढला. हे आपली वेगळी पद्धत आहे. खूप जण इक्वेशन लावतील, हे करतील ते करतील, पण आपण नंबर ऑफ डिजिट वरनच केला. आता याला पण सॉल्व करता येते, पण मला सॉल्व करायचं नाहीये. मी तुम्हाला पहिले म्हटलंय की आपल्याला सॉल्व करायचं नाहीये. तुम्ही बघाल हे जे आहे ना हे सगळे समसंख्या आहेत, 16 20 10 20 15 20. आता ही 15 सोडली तर मोस्टली समसंख्या आहेत, म्हणून विषम संख्येचा तर कार्यक्रम नाही ना. अजून एक गोष्ट, याच्यामध्ये 14चा कुठेच उल्लेख नाही, इथे 12चाच उल्लेख आहे. 12 आणि 12शी रिलेटेड गोष्टी सांगितल्या, म्हणून याचं उत्तर 12च आहे. मी एक अंदाजे ट्रिक सांगत आहे, तुम्ही याच्यावर नका जाऊ की आम्हाला ॲक्युरेट काढून पाहिजे वगैरे. मी तुम्हाला अंदाजे ट्रिक याच्यासाठी सांगू राहिली की पटपट झालं पाहिजे. एवढा वेळ नसतो. तुम्ही जर पेपर सॉल्व केला असेल तर तुम्हाला माहित असतं की एवढा वेळ नसतो आपल्याकडे. आता इथे पण तसंच आहे. इथे तुम्ही बघाल तर इथे 6 दिवस लागते या पोरीला, इकडे 18 दिवस लागते. आता याला जर मी थोडंसं सॉल्व करून बघितलं तर तुम्हाला सांगते की 6 दिवस लागते ना 18 दिवस लागते, म्हणजे 1:3 चा रेशो आहे.
1:3 चा रेशो आहे याच्यामध्ये. म्हणजे नेहाला 6 दिवस लागून राहिले आणि याच्यामध्ये आता मी तुम्हाला सांगू इच्छिते हे पहा, याच्यामध्ये मोर प्रिसाइज आन्सर कोणते दिले आहे. आपण आपल्या ग्रुपिंगचे आलेले हे बघा 0.5 म्हणजे इथे 0.5 आहे, इथे 0.5 वाला आन्सर आहे, इथे आहे. ठीक आहे, म्हणजे हे दोन कॉमन निघाले, हे वाला आणि हे वाला कॉमन. पण इथे अजून तुम्ही बघाल की इथे 4 आहे आणि इथे 4 आहे. त्याच्यामुळे हे जे आहे आन्सर हे जास्त कॉमन आहे, म्हणून आपला आन्सर पहिला आहे. कॉमनच्या मेथडनी बरेच वेळा आपले आन्सर निघून राहिले. अजून बघा की 2 वर्षाचं होतं याच्यामध्ये. हे पहा, याच्यातही मी तुम्हाला कॉमन काढून दाखवू शकते, पण मी तुम्हाला एक ट्रिक सांगतोय पहा. सरळ व्याज जेव्हा एका रकमेचे जे सरळ व्याज किंवा चक्रवर्ती व्याज ते पहिल्या एका वर्षासाठी सारखंच असते, फरक पडते दुसऱ्या वर्षापासून. म्हणजे हे 1800 म्हणजे 900 आहेत, पण हे 1800 म्हणजे 900 आणि 990 आहेत. समजून राहिले, म्हणून याचं चक्रवर्ती व्याज 10 होते, कारण की 900 चा 10% 90 होतो. जे 90 आहे ना एक्स्ट्रा, ते या 900 चे 10% आहे आणि आपल्याला विचारलाय दर, त्याच्यामुळे 10 आपला आन्सर आहे. तुम्हाला समजला असेल की नसेल मला माहिती नाही, पण मी तुम्हाला ह्या ट्रिक्स याच्यासाठी सांगू राहिले कारण की फास्ट मध्ये आन्सर करायचे आपल्याला. खालीलपैकी कोणता क्रम हा उतरत्या क्रमाने लिहिलेला आहे म्हणते. आपल्याला माहिती नाही, आपण कॉमननी जाणार आहोत. आपली कॉमन वाली जी मेथड आहे ना, हे बघा आपली मेथड सोडायची नाही, बाकी कुठचं काहीही हो, वी डोंट नो एनिथिंग, आपली मेथड सोडायची नाही. ठीक आहे, आपली मेथड काय म्हणते की कॉमन गोष्टी काय ते पहा. 5/8 इथे आहे, 5/8 इथे, 5/8 इथे, पहिला अंक आहे, 5/8 इथे. पण 11व्या 17 इथे 2 नंबरवर आहे, इथे 2 नंबरवर आहे, इथे 2 वेळा 2 याच्यात 2 कॉमन आले आहे. 9/13 मधले याच्यावर जास्त आहेत, पण तसं आपण केलं तर मग ते येऊन नाही राहिलाय. त्याच्यामुळे हे दोन 50-50% पेअर बनतात. याच्यापैकी एक कोणते तुम्ही मारू शकता. याचा 4 आन्सर आहे. काय आन्सर आहे? नाही सॉरी 3 आन्सर आहे. आपण जवळपास आलो उत्तराच्या. तुम्हाला कॉल करू शकता, पण ह्या गोष्टी सॉल्व्ह करायला खूप वेळ लागतो. एका बागेचे शुल्क 35% कमी केल्यामुळे येणाऱ्या प्रवाशांची संख्या 40% वाढली, तर प्रवास शुल्कामध्ये उत्पन्नामध्ये होणारा बदल कोणता? आता तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये 85 नंबरच्या क्वेश्चन मध्ये इथे याचे 2 पेअर पडून राहिले. 9% वाढला म्हणते, 9% कमी झाला. बघा, आपल्याला कन्फ्यूज करायसाठी दिले ते पेअर. याच्यापैकी कोणतं एक आन्सर मारू शकता. आता मला सांगा, जर प्रवास शुल्क 40% प्रवासी वाढले तर काय होईल? कुठेतरी आपल्या रेव्हेन्यू मध्ये कमी आली असेल ना. अजून एक सांगते मी याच्यामध्ये, इथे बघा कमी झाला, हा दुसरा कलर इथे म्हणजे बरोबर दिसून येतो. इथे बघा कमी झाला म्हणते, इथे कमी झाला म्हणते आणि इथे कमी झाला म्हणते. म्हणजे कमी झाला आहे हे तर पक्क्यात आहे. आणि ह्या 9% आणि 9% म्हणजे तिसरा ऑप्शन जो आहे तो कॉमन येऊन राहिलेला आहे. हे पहा, आपण कॉमननी खूप सारे प्रॉब्लेम सॉल्व्ह. कमी झालं 3 ठिकाणी कॉमन झालं आणि 9%. कॉमननी याच्यासाठी आन्सर येत असते, कारण की आयोग ना सगळ्या पॉसिबिलिटी देत असते आपल्याला कन्फ्यूज करायसाठी. त्याच्यामुळे ह्या कॉमन सारख्या गोष्टी काम करतात. त्याच्यामुळे आपलं ऑप्शन नंबर 3 आहे. हे पहा, याच्यामध्ये आपला एकच मोठं होता की आपलं लवकरात लवकर आन्सर निघाला पाहिजे आणि मॅक्सिमम मार्क्स आपण स्कोर केले पाहिजे, बस. कारण की टाइम पुरत नाही, मला माहिती आहे, मी देऊन चुकलेली आहे. आणि आपल्याला ॲक्युरसी पण मेंटेन करायची, काही पण अंधाधुंद टोले नाही मारायचे. त्याच्यामुळे आपल्या ट्रिक्स काम करतात.
ठीक आहे फ्रेंड, थँक्स फॉर जॉईन.